पनवेलमध्ये भाजप उत्तर रायगडच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। या वर्षीच्या बजेटमध्ये विकसित भारताच्या संकल्पासाठी अनेक योजना आणल्या आहेत। मध्यम वर्गातील लोकांना याचा जास्त फायदा देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, असं निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचसोबत या बजेटमधून 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। टॅक्सबद्दल आम्ही नवीन कायदा बनवणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, हा आमचा उद्देश आहे। त्याचसोबत देशात रोजगार वाढवण्यासाठी, ग्रामीण विकास, कृषी क्षेत्राला वाव मिळावा, MMSE क्षेत्राला मजबूत बनवण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन सुविधा आणणार आहे, असं देखील आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। आवाज टुडेसाठी पुरुषोत्तम कनोजी यासह पंकज बेनमुंशी, रिपोर्ट नवी मुंबई। आणि मगाशी सहज संवाद साधत असताना म्हटलेलं आहे की पत्रकार परिषदेला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। कारण निरंजनचा मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम होता, तो थोडा उशिरा संपला, त्याच्यामुळे यायला थोडा उशीर झाला। तेव्हा ही आता ही पत्रकार परिषद जी आहे त्या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करतोय। आपल्या देशाचा अर्थसंकल्प हा जाहीर झाला आणि आपण सगळ्यांनीच तो टीव्हीवर पाहिला, अनेक त्याच्यातल्या चर्चा झाल्या आणि एकूणच देशातल्या 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षा उंचावणारा असा हा अर्थसंकल्प। आणि हा अर्थसंकल्प जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रात, कोकणामध्ये जे जे काही मांडलं गेलं आणि हा अर्थसंकल्प सर्वसामान्य लोकांपर्यंत वेगवेगळ्या आपल्याच सगळ्या मीडियाच्या मार्फत पोहोचलेला आहेतच, पण तरी सुद्धा त्याबद्दल प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा पत्रकार परिषद घेऊन तो अर्थसंकल्पावर विषयाची मांडणी करावी, असं पूर्ण महाराष्ट्रावर सगळ्या जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे असं पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला आमच्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावखरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। निरंजन यांच्यावर भारतीय जनता पार्टीचं जे सोशल मीडिया सेल आहे त्याचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्याच्याकडे जबाबदारी आहे। आणि याचबरोबर आपल्या पनवेलचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय नितीन पाटील, त्याच्यानंतर जिल्ह्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार हे आमचे जिल्हा सरचिटणीस आणि प्रवक्ते सुद्धा आहेत। आणि अजून राजेश गायकर हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि तेही म्हणजे प्रकाशजी बिनेदार आणि राजेशजी गायकर यांच्याकडे आम्ही प्रवक्ते या अनुषंगाने त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे। त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माननीय निरंजनना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेस सुरुवात करू। सर्वप्रथम तर उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींकडे मी दिलगिरी व्यक्त करतो की याकडे यायला थोडासा उशीर झाला। जसं मगाशी कोळी साहेबांनी आपल्याला सांगितलं की अजून एक कार्यक्रम त्या तिकडे जाण्याला संपता थोडा उशीर झाल्या कारणाने याकडे यायला थोडंसं उशीर झाल्या कारणाने दिलगिरी व्यक्त करतो। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की केंद्र शासनाचं बजेट हे आपल्या सगळ्यांच्या समोर सादर झालेलं आहे। आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी अर्थसंकल्प 2025 हा आपल्या सगळ्यांसमोर सादर केला आणि एक नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा आपल्या सगळ्यांसमोर आला। जवळपास 60 वर्षानंतर या कायद्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। पूर्वीचा कायदा हा जवळजवळ 1961 हा इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणून त्याला ओळखलं जायचं आणि हा नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 असं म्हणून ओळखलं जाणार आहे। जुना जो कायदा आहे तो 880 पानाचा होता
आणि आता जो नवीन कायदा आहे तो जवळपास 622 पानांचा होणार आहे. आणि त्याचबरोबर नवीन कायद्यामध्ये सेक्शन्स जे आहेत ते 298 सेक्शन्स आणि जुन्या कायद्यामध्ये 536 सेक्शन्स होते. त्याच्यामुळे आपल्याला एक साधारणपणे लक्षात येईल की नवीन कायदा हा सर्वसामान्यांना समजेल असा, सर्वसामान्यांना अभिप्रेत असेल असा आणि त्याचबरोबर याच्यामध्ये 3 प्रामुख्याने जे रिडक्शन्स केलेले आहेत ते म्हणजे रिडक्शन ऑफ लिटिगेशन, रिडक्शन ऑफ कंप्लायन्स आणि रिडक्शन ऑफ पेपरवर्क, जेणेकरून लोकांना सहजरित्या हा इन्कम टॅक्स यावेळेस त्याच्यानंतरचा भरता येईल. त्याचबरोबर याच्यामध्ये जे 6 क्षेत्रांना ज्याच्यामध्ये सुधारणा सुरू करण्याचा संकल्प हा केंद्र शासनाने हाती घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक आहे तो कर आहे, दुसरा आहे तो शहरी विकासाच्या संदर्भातला आहे, तिसरा आहे ते खाणकाम आहे, चौथा आहे वित्तीय क्षेत्र, 5वं वीज आणि 6वं हे नियामक सुधारणा आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासन ही सुधारणा पुढच्या काळामध्ये अधिकरित्या आणणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये जी आपली वित्तीय तूट 4.9% आहे ती 4.4 वर खाली आणण्याचा ध्येय सरकारने समोर ठेवला आहे. हे करत असताना निर्मला सीतारामन यांनी शेतकरी असतील, महिला असतील, अनुसूचित जाती जमाती व उद्योजक, मध्यमवर्गीय यांना दिलेल्या सवलतींमध्ये कुठेही कात्री न लावता उलट त्यामध्ये भरघोस अशी वाढ आपल्या सगळ्यांना निश्चितपणे दिसून येते. या बजेटच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने बजेटची थीम जर आपण बघितली तर सबका विकास ही या बजेटची थीम आहे. आणि याच्यामध्ये जे मूळ सिद्धांत आपण बघितले तर त्याच्यामध्ये मला व्यक्तिशः असं वाटतं की गरिबीपासून देशाची मुक्तता, त्याचबरोबर उत्तम शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना भेटावं, स्वस्त आणि सर्वसुलभ आरोग्य व्यवस्था, त्याचबरोबर कुशल कामगार आणि सार्थक रोजगार आणि त्याचबरोबर महिलांचा जे आर्थिक क्षेत्रामध्ये सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढावा, या संदर्भातला उद्देश हे केंद्र शासनाने डोळ्यासमोर ठेवले असं मला वाटतं. आणि हे सगळं करत असताना विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकास प्रदान करण्यासाठी प्रयत्न ही केंद्र शासनाकडनं सुरूच राहणार. एकत्रितपणे आपण अधिक समृद्धीसाठी आपल्या क्षमता जगासमोर मांडण्याचा प्रवास हा सुरू केलेला आहे. सर्व विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढत आहे की आपण सातत्याने जगाच्या पाठीवरती बघतोय. पुढील 5 वर्ष विकासाला चालना देण्यासाठी आम्हाला अद्वितीय संधी या बजेटच्या माध्यमाने दिसत आहे. पुढील 5 वर्ष विकासाला चालना देण्यासाठी आम्हाला ज्या अद्वितीय संधी दिसत आहे त्याचबरोबर गेल्या 10 वर्षांचा आमचा विकासाचा जो इतिहास आहे आणि जी संरचनात्मक सुधारणांची जागतिक लक्ष हे वेधण्याचं उद्देश हे केंद्र शासनाच्या समोर आहे. विकसित भारत, शून्य गरिबी, 100% दर्जेदार शिक्षण, व्यापक आरोग्यसेवा याचा समावेश या बजेटच्या माध्यमाने करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पांचं केंद्रबिंदू सर्वांना समावेशक मार्गावर घेऊन जाणार हे आहे. या योजनांचा पाठबळ या बजेटला देण्याचं काम करण्यात आलं जेणेकरून हे सगळे उद्देश साधण्याचा एक दृष्टिक्षेप आपण डोळ्यासमोर ठेवला आहे. त्या काही मोजक्या योजनांचा आपल्यासमोर मुद्दाम मी उल्लेख करत आहे की पुढच्या 5 वर्षात PM रिसर्च फेलोशिप स्कीम याच्यामध्ये 10,000 फेलोशिप्स मिळणार आहेत. त्याचबरोबर पुढच्या 5 वर्षात दुसरी जीन बँक हे स्थापन करण्याचा उद्देश केंद्र शासनाचा आहे. ज्ञान भारतम मिशन याच्यामध्ये सर्वेज असतील, कन्झर्वेशन असतील, डॉक्युमेंटेशन असतील असे जवळपास 1 कोटी हस्तलिखित डॉक्युमेंटेशनचं जतन करण्याचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होणार आहे. न्यूक्लिअर एनर्जी मिशन याच्यासाठी 20,000 कोटी या संदर्भातली तरतूद केंद्र शासनाकडनं केलेली आहे. मेरीटाईम डेव्हलपमेंट फंडसाठी 25,000 कोटी आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या मनात जो सातत्याने प्रश्न असतो की महाराष्ट्रासाठी काय, तर मुंबई मेट्रो याच्यासाठी 1,255.6 कोटी
त्याचबरोबर पुणे मेट्रोसाठी 699.13 कोटी, MUTPसाठी 511.48 कोटी, त्याचबरोबर MMRसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा याच्यासाठी 792.35 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी 4004.31 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर याच्यासाठी 1094.58 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण सौर जोड सुधार प्रकल्प याच्यासाठी 683.51 कोटी, महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क याच्यासाठी 596.57 कोटी, त्याचबरोबर नाग नदी सुधार प्रकल्प याच्यासाठी 295.64 कोटी, त्याचबरोबर मुळा मुठा नदी याच्या संवर्धनासाठी 229.94 कोटी, ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प याच्यासाठी 186.44 कोटी, बजेटमधून 50 वर्षांची बिनव्याजी कर्ज पायाभूत सुविधांसाठी राज्याला आपल्या मिळणार आहे आणि त्याचबरोबर कापसाच्या नवीन मिशनचा राज्यातील शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार. राज्यात जवळजवळ 55,000 हेक्टर कापसाची लागवड ही होत आहे आणि त्याच्यामुळे कापूस संदर्भातलं जो केंद्र शासनाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्याचबरोबर दर्जेदार कापूस उत्पादनासाठी केंद्र शासनाची भरीव अशी ही योजना आहे. शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहेत आणि काही महत्त्वाच्या घोषणा आहेत. याच्यामध्ये जे केंद्र शासनाचं एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि एक नवीन योजना जी चालू केली ती पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. या योजनेच्या याच्यामध्ये राज्यांसोबत भागीदारी ही केंद्र शासनाची राहणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने 100 जिल्हे हे निवडले जाणार आहेत की तिथे आवर्जून याच्यामध्ये प्रगती व्हावी या दृष्टिकोनाने काम केलं जाईल आणि 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल या संदर्भातलं उद्देश या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा आहे. त्याचबरोबर खाद्यतेल आत्मनिर्भरता आणि 6 वर्षाची मोहीम यासाठी याच्यामध्ये तूर असेल, उडीद असेल, मसूर असेल याच्या उत्पादनावर आपल्याला शेतकऱ्यांकडून पुढील 4 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीची खरेदी करण्याचं केंद्र शासनाचं धोरण आहे. याच्यामध्ये मकानाचा एक बोर्ड स्थापन केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मकाना हा फार मोठ्या प्रमाणात आता एक डिमांड याची क्रिएट झाली आणि त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा फार मोठा फायदा होईल. डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार 6 वर्षांचा कार्यक्रम हा सुरू करणार असून याच्यामध्ये तूर असेल, उडीद असेल, मसूर असेल या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचं काम हे केंद्र शासनाचं आहे. किसान क्रेडिट कार्डचा फायदा 7.7 कोटी शेतकरी आणि मच्छीमारांना याचा फायदा होतो आणि किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादेत 3 लाखावरून 5 लाख या पर्यंतची वाढ ही केंद्र शासनाने केलेली आहे आणि त्याचबरोबर मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्याचाही भर हा केंद्र शासनाने दिलेला आहे. स्वयंपूर्ण शेती सिंचन सुधारणा, वित्तपुरवठा सुलभता आणि पायाभूत सुविधा विकास यावर दिलेला भर हा निश्चितपणे उपयुक्त ठरेल. अर्थात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी ही झाली तर भारतातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि किफायतशीर होईल असा विश्वास खरं तर या बजेटला बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर इतर देशांच्या तुलनेत आपल्या संदर्भातली कृषी या क्षेत्रामध्ये प्रगती ही निश्चितपणे चांगलीच आहे आणि महिलांचा कृषी आणि ग्रामीण विकासातील सहभाग हा वाढवण्याच्या दृष्टिकोनाने, त्याला चालना भेटण्याच्या दृष्टिकोनाने केंद्र शासन याच्यामध्ये भरीव असं कामगिरी पुढच्या काळामध्ये करणार आहे आणि त्याच्यामुळे प्रक्रिया उद्योगावरही भर देण्याचं काम हे केंद्र शासन यांनी योजिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना असेल किंवा क्रेडिट कार्डच्या संदर्भातला असेल याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होत असताना भाज्या आणि फळांसाठी सर्वसमावेशक योजना
मग त्याच्यामध्ये फळे आणि भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ही उपाययोजना निश्चितपणे FPO आणि सहकारी संस्था यांच्या सहायतेने आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल। याच्यामध्ये उद्योग क्षेत्रासाठी देशात 5.7 कोटी लघु उद्योग आहेत आणि त्याद्वारे 7.5 कोटी रोजगार मिळणार आहे। प्रथमच व्यवसाय करणाऱ्या 5 लाख ज्या महिला आहेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना सरकार 2 कोटी रुपयांचं कर्ज हे देणार आहे। लघु मध्यम उद्योगांना भांडवल उभारणं हे सोपं करण्याचं काम खरं तर केंद्र शासनाच्या माध्यमाने होणार आहे। उद्योगांसाठी नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च करणार आणि त्याचबरोबर पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड देण्याचा मानस हा केंद्र शासनाचा आहे। MSMEंना 20 कोटींपर्यंतचं कर्ज, स्टार्टअपचं क्रेडिट कार्ड लिमिट ही 20 कोटी करण्यात आले। मागास वर्गातल्या महिलांच्या योजना आणि त्याचबरोबर कौशल्य विकास प्रशिक्षण, त्याचबरोबर 5 लाख महिलांना प्रशिक्षण, जे चामड्यांचे फुटवेअर आहे त्या बनवणाऱ्यांसाठी योजना, त्याचबरोबर भारताला जगाच्या पाठीवर आपण उत्तम आणि प्रगतिशील देश हे बनवत असताना एक फार छोटंसं क्षेत्र जरी असलं तरी जे खेळणी बनवणारं केंद्र आहे म्हणजे जिल्हे जे स्टेट या खेळणी बनवतात त्यांना एक चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनाने पावलं। त्याचबरोबर नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशनची स्थापना, मेडिकल टुरिझमसाठी महत्त्वाची पावलं हे केंद्र शासनाकडनं उचलली जाणार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच परदेशातनं फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आरोग्य व्यवस्थेसाठी ही जी लोक या इकडे येत असतात त्यांना एक चांगली सुविधा याच्या माध्यमाने भेटेल। मिशन मॅन्युफॅक्चरिंग शासनाने हाती घेतलेलं आहे। आरोग्य क्षेत्रासाठी जी तरतूद आहे त्याच्यामध्ये कॅन्सर आणि दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी 36 औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी ही माफ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 6 जीवनावश्यक औषधांवरची 5% ड्युटी माफ करण्यात आले। सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 याच्यामधनं 8 कोटी मुलांना आणि त्याचबरोबर 1 कोटी गरोदर महिलांना आपल्याला 20 लाख या इकडे मुलींसाठी मोठ्या पद्धतीत मदत करता येईल। सगळ्या जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर डे केअर सुरू करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे। त्याच्यामुळे आरोग्य ही व्यवस्था उत्तम करण्याचं काम हे केंद्र शासनाच्या या बजेटच्या माध्यमाने होईल असं मला वाटतं। भारतीय भाषा पुस्तक योजना लागू करण्यात येणार आहे। यातून शाळा आणि उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहे। यातून विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेणे हे सोपे होईल। IT क्षमता ही वाढवण्याचं काम केंद्र शासन करणार आहे आणि जवळपास 6500 जागा या वाढवल्या जाणार आहेत। AI च्या माध्यमाने 3 अभ्यासासाठी केंद्र उघडण्याचं काम हे केंद्र शासन करणार आहे आणि तसंच कृषी असेल, आरोग्य असेल, इनोव्हेशनमध्ये AI चा वापर हा जास्तीत जास्त पद्धतीमध्ये केला जावा हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे असं मला तरी व्यक्तिशः वाटतं। मुळात AI च्या संदर्भातलं बोलत असताना AI आपल्याला कल्पना आहे की फार मोठ्या प्रमाणात AI चा वापर या सगळ्या क्षेत्रांमध्ये होत असतो। आपण सहजासहजी आपल्या जीवनामध्ये बघितलं तर AI चा फार मोठ्या प्रमाणात आपण सगळेच वापर करतो आणि त्याच्यामुळे 10,000 ॲडिशनल सीट्स याच्यामध्ये आपल्याला मेडिकल एज्युकेशनमध्ये आपण तयार करणार आहोत आणि 75,000 सीट्स या नवीन 5 वर्षामध्ये वाढवण्याचं काम हे खरं तर केंद्र शासन करत आहे। त्याचबरोबर गेल्या 10 वर्षामध्ये 23 IIT मध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही 100% वाढली आहे। 2014 नंतर स्थापन झालेल्या 5 IIT मध्ये 6,500 विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी वळवण्याचा आणि प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे। IIT पटनाच्या देशात विस्तार करण्याचीही सरकारची योजना आहे। पुढील 5 वर्ष संपूर्ण भारतातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 10,000 जागांची भर पडणार आहे आणि पुढील 5 वर्षात 75,000 जागांची भर
ही घालण्याची सरकारची योजना ही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अटल टिंकरिंग लॅब अशा 50 लाख लॅब पुढच्या 5 वर्षामध्ये सरकारी शाळांमध्ये उभे केले जाणार आहेत. सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्रायमरी आरोग्य केंद्रांचं ब्रॉडबँड सेवा यांना पुरवली जाणार आहे, जेणेकरून चांगली कनेक्टिव्हिटी ही निश्चितपणे आपल्या सगळ्यांना उपलब्ध होऊ शकेल. येत्या 5 वर्षामध्ये देशात सुमारे 50,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करत असताना ग्रामीण आणि दुर्गम भागात चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शिक्षण देण्याच्या उद्देशाने सरकार भारतीय भाषा पुस्तक योजनेद्वारे भारतीय भाषांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देणार आहे. त्याचबरोबर तरुणांना मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्डसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनाने जागतिक कौशल्यसह देशात सुमारे 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्सची स्थापना केली जाणार आहे. पायाभूत सुविधांसाठी तरतूद आणि त्याच्यामध्ये पायाभूत सेवांच्या विकासासाठी राज्यांना मोफत कर्ज देण्याचं मानस हे केंद्र शासनाचं आहे. 50 वर्षांसाठी 1.5 लाख कोटींचं कर्ज हे कर्जाची तरतूद हे केंद्र शासनाच्या माध्यमाने करण्यात येणार आहे. पर्यटन आणि विमान वाहतूक मध्यमवर्गीयांसाठी चांगल्या पद्धतीमध्ये विमान वाहतूक उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांची अतिरिक्त 40,000 युनिट्स 2025मध्ये पूर्ण केली जातील. या संदर्भातलं या बजेटमध्ये आपल्याला दिसून येतं. वैयक्तिक प्राप्तिकर सुधारण्याच्या संदर्भातलं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, कारण आपण सगळ्यांनी याच्यामध्ये खरं तर बऱ्याचशा चर्चासत्रांमध्येही भाग घेतला असेल किंवा ऑनलाईन यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमानेही आपल्याला बरीचशी माहिती याच्यामध्ये भेटलीच आहे. पण काही बुलेट पॉईंट्स मुद्दाम आपल्यासमोर ठेवू इच्छितो. 12 लाख उत्पन्नापर्यंत आयकर नाही. TDS मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 वरून 1 लाख. घर भाड्यातील TDS मर्यादा 2.40 लाख वरून 6 लाख. अपडेटेड रिटर्न 4 वर्षापर्यंत फाईल करता येणार. कंप्लायन्सचा दबाव कमी करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये फायदा होणार आहे. TDS घर भाड्याची मर्यादा ही 6 लाखापर्यंत. उच्च दराच्या TDS पॅन क्रमांक नसल्यास आकारणार. TDS आणि TCSच्या नियमातील गुंता हा कमी करणार. 90 लाख करदात्यांनी अपडेटेड रिटर्न्स भरले. त्याचमध्ये अपडेटेड रिटर्न्स भरण्याची मुदत ही 4 वर्षापर्यंत वाढवली आहे. 18 लाखापर्यंत उत्पन्नावर 70,000ची सूट. नव्या कररचनेच्या अंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर नाही. महिलांना 1 लाख उत्पन्न असणाऱ्यांचं कुठलाही कर नाही. 18 लाखापर्यंत उत्पन्नावर 70,000ची सूट. 25 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट. TCS जमा करण्याची मर्यादा देखील 7 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्यात आले. महिलांसाठी ज्या तरतुदी आहेत त्याची काही बुलेट पॉईंट्स आपल्यासमोर मांडतो की 2 कोटी रुपयांची मध्यम मुदतीची कर्ज नव्याने लघु उद्योजक महिलांना देण्यात येणार आहे. महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार. त्याचबरोबर मागास वर्गातील महिलांसाठी नवीन योजना. त्याचबरोबर जे तांबड्यांचे पादत्राणे बनवण्यासाठी जी योजना आहे त्याच्यामध्ये 5 लाख महिलांना योजनेचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर इंडिया पोस्ट महिला बँकचे पुनर्जीवन करणार. त्याचबरोबर महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटी रुपयांची मदत करणार. 1 कोटी महिलांना 20 लाख. कुपोषित मुलींना सकस आणि अन्न पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करणार. त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी 5 लाख महिलांना या योजनेचा लाभ हा भेटणार आहे. हे काही प्रामुख्याने बुलेट पॉईंट्स आपल्या समोर ठेवतोय. त्याचबरोबर काही इतर तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये पर्यटन आणि विमानाच्या दृष्टिकोनाने विमान वाहतुकीच्या दृष्टिकोनाने उडान योजनेच्या माध्यमाने आपण त्याची क्षमता वाढवण्याचं काम हे करणार आहोत आणि पुढच्या 10 वर्षामध्ये 120 नवी ठिकाणं जोडण्याचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होणार आहे, ज्यामुळे 4 कोटी अतिरिक्त प्रवाशांना याची मदत होईल. होमस्टेंना मुद्रा लोन्स मिळणार आणि 50 नवीन पर्यटन स्थळं ही विकसित करण्यात येणार आहेत.
तरुणांना याच्यामध्ये प्रशिक्षण देणं, त्याचबरोबर भगवान बुद्धांच्या आयुष्याशी संबंधित स्थळांची पर्यटनावर भर देणं, मेडिकल टुरिझमवर भर देणं, त्यासाठी व्हिसा प्रक्रिया हे सोपी करणं, त्याचबरोबर विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक म्हणजे FDI जी आहे ती 74% वरून 100%, त्याचबरोबर ई-श्रम पोर्टलवर गीग वर्कसाठी आपण आय कार्ड निर्माण करणार, रजिस्ट्रेशनची योजना आणि त्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार, याचा 1 कोटी गीग वर्कर्सना निश्चितपणे फायदा होईल. अर्बन चॅलेंज फंडसाठी 1 लाख कोटींची तरतूद आहे. त्याचबरोबर लहान न्यूक्लिअर, त्याचबरोबर अशा अनेक ज्या 100 गिगावॉट अणुऊर्जित ज्या योजना आहेत यांना फायदा निश्चितपणे पोहोचेल असा विश्वास मला आहे. एकूण 20,000 कोटी रुपयांची अणुऊर्जा मिशन हे तयार करण्याचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होणार आहे. खेलो इंडियाच्या माध्यमाने जी आपल्याला अर्थसंकल्प 2025मध्ये या उपक्रमासाठी 351.98 कोटी रुपयांची वाढ ही निश्चितपणे केली आणि त्याचा फायदा हा खेळाडूंना होईल असा विश्वास मला आहे. या खेलो इंडिया उपक्रमासाठी तब्बल 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत 200 कोटींनी अधिक असणार आणि त्याचबरोबर याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर घेणाऱ्या ज्या क्रीडा प्राधिकरण आहेत त्यांच्या 815 कोटींवरून 830 कोटींची वाढ केली. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला आता 23 कोटी मिळणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी सलग दुसऱ्या वर्षी 18 कोटी हे कायम ठेवले. मात्र खेळाडूंच्या प्रोत्साहन अनुदानात 42.65 कोटीवरून आपण चांगल्या पद्धतीची या संदर्भातली सूट खेळाडूंना आणि फायदा होईल या पद्धतीने निर्माण करून दिले. सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचा आपण जर बघितलं तर एक महत्त्वाचा निर्णय हे केंद्र शासनाने घेतला आहे. आपण मगाशी आपल्याला सांगितलं की त्याप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भारतीय खेळण्यांच्या उत्पादनासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या जे कारागीर आहेत त्यांना एक चांगले अच्छे दिन येतील असा विश्वास मला आहे. अर्थसंकल्पात भारतीय खेळण्यांच्या उद्योगाला उभारी देण्यासाठी आर्थिक तरतुदीची घोषणा करण्यात आली आणि त्याच्यामुळे आपल्याकडचे जे पारंपरिक लाकडी खेळणे आहेत किंवा वाहतुकीचा जो व्यवसाय आहे त्याला एक मोठी चालना भेटणार आहे. मेड इन इंडिया खेळण्यांना बाजारपेठ आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना आणण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आले. क्लस्टर लूम आणि पॉश लूमच्या माध्यमाने व्यापाराला सुलभ असं वातावरण तयार करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमाने सावंतवाडी पॅटर्न हे निश्चितपणे चिनी खेळण्यांना एक चांगली तगडी स्पर्धा निर्माण करेल असा विश्वास मला आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने या बजेटच्या माध्यमाने एक जे माननीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प आणि विकसित भारताला एक दिशा देणारा आणि त्याचा मार्ग हा अधिक प्रशस्त करणारा आहे. 140 कोटी भारतीयांना आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकाच्या पुढे नेऊन त्याचा विश्वास संपादन करणारा हा खऱ्या अर्थाने बजेट आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे 4 प्रमुख स्तंभ आहेत. या 4ही गटांचे सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनाने हे अर्थसंकल्प अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवा शिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप आणि गुंतवणुकीपर्यंत ज्या ज्या क्षेत्राला गती देण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने होईल. या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने गरीब आणि मध्यमवर्गीय यांना सशक्त करण्याचं काम हे निश्चितपणे होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र
उद्योजकता वाढ असेल, रोजगार निर्मिती असेल, MSME क्षेत्र असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये पायाभूत सुविधा आणि त्याचबरोबर नवीन गुंतवणूक आणण्याचं काम आणि जागतिक स्तरावरती आर्थिक स्पर्धेमध्ये आपण निर्यात क्षेत्रामध्ये अधिक उत्तम काम करू, या 4 क्षेत्रांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश भेटण्याचं काम पुढच्या काळामध्ये होईल या बजेटच्या माध्यमाने, असं मला वाटतं. आपली कर प्रणाली असेल, शहरी विकास असेल, खाणकाम असेल, वित्तीय सुधारणा असेल, ऊर्जा आणि नियामक सुधारणा आहे, या 6 क्षेत्रांमध्ये सुधारणा आणण्याचं काम प्राधान्याने करण्याचं या बजेटच्या माध्यमाने केलेलं आहे. आपल्या समोर या सगळ्या योजना मी ज्या आहेत त्या मांडल्या आहेत. त्याचबरोबर बजेटच्या माध्यमाने आपल्याला काय साध्य करता येईल आणि मुख्यतः या बजेटच्या माध्यमाने त्याचा उद्देश काय आहे हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. याच्यामध्ये टॅक्स सिस्टम जे आहे त्याचं मॉडर्नायझेशन म्हणजे त्याचं आधुनिकीकरण करण्याचाही उद्देश हा केंद्र शासनाचा आहे. तो जास्तीत जास्त सुलभ व्हावा, टॅक्सची भाषा ही सोपी व्हावी, हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर टॅक्स कॅल्क्युलेशन स्ट्रीमलाईन करण्याचंही काम हे सोपं व्हावं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे 536 सेक्शन्स होते ते 298 पर्यंत करण्याचं काम केलेलं आहे, ते कमी केले. आणि त्याचबरोबर आपल्याला हे काम करत असताना आवर्जून आपण बघतोय की मागाशी मी आपल्याला AIचा उल्लेख केला आणि व्हर्च्युअल डिजिट ॲसेट्स हे क्रिप्टोच्या स्वरूपातही तयार होत आहे, त्याच्यावरतीही कर लावण्याचं काम आपण या बजेटच्या माध्यमाने घेतलं आहे. त्यांनाही या टॅक्सेशन पॉलिसीमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि ते या सगळ्या गोष्टींच्या माध्यमाने निश्चितच सर्वसामान्यांना फायदा होईल असं मला वाटतं. मी माझ्या माध्यमाने आपल्यासमोर जी बजेट आपल्या सगळ्यांसमोर मांडलेलं आहे त्याचे आपल्यासमोर मांडलेलं आहे. आपल्याला काही प्रश्न याच्यामध्ये असतील तर आपण विचारावे अशी विनंती. सर 2015 साली जेव्हा पहिलं अर्थसंकल्प मांडला होता त्यावेळेस सांगितलं होतं त्या अर्थसंकल्पामध्ये की जिल्हानिहाय मेडिकल कॉलेज सुरू करणार आहे. कोकणामध्ये किती मेडिकल कॉलेज सुरू केले? जिल्हानिहाय मेडिकल कॉलेजेस स्थापन करण्याचं काम हे साधारणपणे आपण बघितलं की सगळ्याकडे सुरू आहे. आपला जो मूळ प्रश्न आहे की कोकणामध्ये असे किती कॉलेजेस सुरू झालेले आहेत या संदर्भातला प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे आता ऑलरेडी केलेला आहे आणि या 2 ते 3 वर्षामध्येच आपल्याला चांगल्या पद्धतीचे मेडिकल कॉलेजेस सगळ्याकडे दिसून येतील. आणि आपण जे मूळ प्रश्न विचारला की याच्यामध्ये म्हणजे आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामधला मूळ उद्देश जो आहे ते सर्वसामान्याला चांगली आरोग्य व्यवस्था भेटली पाहिजे, चांगले डॉक्टर्स, चांगले मेडिसिन्स उपलब्ध झाले पाहिजे, तोच या बजेटचा उद्देश आहे हे आपल्याला दिसून येईल. 10 वर्ष लागली का इथला प्रस्ताव फक्त पाठवण्यासाठी केंद्रामध्ये? याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये मला असं वाटत नाही याचं फेलियर आहे. त्याचं कारण असं आहे की मधल्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्याला कल्पना असेल की राज्य शासन वेगळं जर होतं आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रस्ताव आपले रखडले गेले. केंद्र शासनामध्ये राज्य शासनामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण करण्याचं काम हे मधले काही 2.5 वर्ष झालं. पण आता अतिशय ताकदीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला येत्या 2 वर्षामध्ये या सगळ्या आरोग्य सुविधांच्या संदर्भातले पावलं केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन घेताना दिसणार आहे. त्या पद्धतीने पाहतोय की भाजपाची सत्ता केंद्रात आल्यापासून अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट प्रेझेंट केला जातो. सर्वसामान्य नागरिकांना तो न्याय मिळेल अशी अपेक्षा आपली असते. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया हा जो निर्धार आपला आहे ज्या पद्धतीने आपण पाहतो की जवळजवळ 70% भारत हा ग्रामीण भागात आहे, परंतु जो मूळ ढाचा आहे शिक्षण आणि आरोग्य, रोजगार ह्यासाठी काय बेसिक ज्या काही आमच्या एक सरकारी पद्धतीने विचारलं की हायर एज्युकेशनसाठी केंद्र सरकारचं ज्या पद्धतीनं योगदान असायला हवं ते राहत नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण भागातला विद्यार्थी हा उच्च शिक्षणाकडे पोहोचत नाही, त्याची गरिबी कशी हटेल? मेक इन इंडिया, मेड इन इंडिया कसं होईल? आपण जे प्रश्न विचारला त्याचं खरं तर उत्तर मी माझ्या या बजेटच्या सादरीकरणामध्ये दिलेलं आहे की याच्या मागचा जो मूळ उद्देश या बजेटचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरिबीमुक्त करण्याच्या दृष्टिकोनाने जरी पावलं आहे, त्याचबरोबर उत्तम शालेय शिक्षण उपलब्ध करून देणं आणि स्वस्त आणि सर्व सुलभ असा आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचा आहे.
आपण बजेटचं मी आत्ता आपल्याला माहिती देत असताना आपण बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं भर, मग त्याच्यामध्ये आपल्याला आपली स्वतःची एक फूड बास्केट तयार होण्याच्या दृष्टिकोनाने आणि ही फूड बास्केट आपल्या देशाची जगाच्या पाठीवरती सगळ्याकडे उपलब्ध व्हावी, जेणेकरून आपल्या देशाकडनं एक्सपोर्ट्स वाढावे आणि आपल्याकडे इम्पोर्ट कमी व्हावे, आपण स्वतः सेल्फ सफिशियंट कसं होऊ शकतो याच्या संदर्भातली फार महत्त्वाची पावलं घेण्याच्या दृष्टिकोनाने आर्थिक तरतूद करण्याचं काम केंद्र शासनाने केलेलं आहे. मग ते कापसाच्या बाबतीतलं असेल, शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड स्कीमच्या माध्यमाने चांगले आर्थिक बेनिफिट्स देण्याच्या बाबतीत असेल, MSMEंना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचा आर्थिक पाठबळ भेटावा. जे नवीन स्टार्टअप्स आहेत त्यांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीची आर्थिक तरतूद आपण केंद्र शासन म्हणून करून देतोय आणि एक मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्टेट म्हणून किंवा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आपलं देश पुढे यावं या दृष्टिकोनाने पावलं हे केंद्र शासन घेत आहे. आपण मगाशी प्रश्न विचारलात की शिक्षणाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाची जी निर्णय केंद्र शासनाने घेतले ते मी आपल्यासमोर वाचले, पण एकदा आवर्जून परत मुद्दाम वाचेन की अटल टिंकरिंग लॅब्सच्या माध्यमाने अतिशय महत्त्वाची निर्णय हे केंद्र शासनाने घेतले आणि त्याच्या माध्यमाने चांगल्या पद्धतीची सुविधा होईल. ब्रॉडबँडचा मी उल्लेख केला, या ब्रॉडबँडच्या माध्यमाने चांगली कनेक्टिव्हिटी आपल्या सगळ्या ग्रामीण भागांमध्ये ज्यावेळेस शाळांमध्ये निर्माण होते त्यावेळेस जगाच्या पाठीवरचं कुठलंही ज्ञान आपल्याला विद्यार्थ्यांना त्या क्लासरूमच्या माध्यमाने उपलब्ध करून देता येतं. आज यूट्यूबसारखे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला फार मोठ्या प्रमाणात एज्युकेशनल मटेरियल अवेलेबल आहे. मग मुलांना MPSC UPSCचा अभ्यास करायचा असेल किंवा 9वी 10वीच्या आपल्या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल, याच्या संदर्भातलं स्टडी मटेरियल हे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध राहतं. हे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनाने मुलांना ते व्ह्यूइंग भेटावे या दृष्टिकोनाने ब्रॉडबँडची सुविधा ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्याला मदत राहील असं मला वाटतं. IITsच्या संदर्भातलंही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचा टप्पा हे केंद्र शासन गाठणार आहे आणि अटल टिंकरिंग लॅब संदर्भात मी आपल्याला सांगितलं की 50 लाख लॅब या पुढच्या 5 वर्षांमध्ये सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जाणार आहेत, सरकारी शाळांमध्ये, आणि त्याच्यामुळे निश्चितच ग्रामीण भागांमध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि मेडिकलच्या बाबतीतही आपण आणि आपल्या सहकार्याने जो प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये सुमारे 10,000 जागांची भर ही पडणार आहे आणि 75,000 जागांची ओव्हरऑल वाढ या सगळ्या योजनेच्या माध्यमाने होणार. सर, तुम्ही एक्सपोर्टचं बोलला, आपल्याला माहिती की कोकणाला खूप मोठा समुद्र किनारा आहे. एक्सपोर्टसाठी इकोसिस्टम आपण उभारावे एवढे अपेक्षित करतोय, कारण की जेव्हा नवीन एक्सपोर्टसाठीचे नवीन जेटी बांधण्याचा जसं JNPT आहे त्या ठिकाणी बांधण्याचा जेव्हा विषय येतो, पोर्ट बांधण्याचा विषय येतो, आपण PPP किंवा BOT तत्वाचा वापर करतो. मग मला सांगा इकोसिस्टम उभारण्यामध्ये आपण अपयशी आहोत, रोजगार कसा मिळणार आणि आत्मनिर्भर कसं होणार देश? नाही, एक्सपोर्ट्सच्या बाबतीमध्ये मी खरं तर फक्त कोकणापुरतं मर्यादित न राहता एक्सपोर्ट हा विषय आपल्याला राज्याला एक फार मोठा विकास देणारा विषय आहे आणि त्याच्यामुळे मिहान असेल किंवा आपलं वाढवण बंदर असेल किंवा JNPT असेल, या सगळ्यांना आपल्याला एक चांगल्या पद्धतीची उभारी भेटावी आणि याच्यामधनं याची क्षमता वाढावी, याच्यामधनं फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा, हा केंद्र शासनाच्या मदतीने आपण राज्य शासन म्हणून करत आहोत. आपण मिहानची ग्रोथ करण्याचं काम चालू आहे, त्याचबरोबर वाढवण बंदर आणि त्याचबरोबर JNPTला करेक्ट करणारे कॉरिडॉर, मग ते फ्रेट कॉरिडॉर असेल किंवा हायवे कॉरिडॉर असेल, याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. समृद्धी कॉरिडॉरच्या माध्यमानेही एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याचं काम आपण करतो आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथमध्ये ओव्हरऑल आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं काम हे होत आहे, आपण सगळेच बघतो आहे आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये केंद्र शासनाच्या या बजेटच्या मदतीमुळे एक चांगला हातभार महाराष्ट्राच्या प्रगतीला लागणार आहे. सर, हेल्थबाबत जसं तुम्ही म्हणतात, परंतु देशामध्ये सर्वात जो गंभीर आजार आहे की कॅन्सर, अवयव प्रत्यारोपणाचा फार मोठा आव्हान आज देशासमोर आहे. त्याबद्दल केंद्र सरकारनं फारसं त्याच्यावरती गांभीर्याने घेतलं नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळात आपण जे म्हटलं त्याची मी परत उल्लेख करतो की आरोग्यासाठी भरीव अशी तरतूद केंद्र शासनाने केली आहे. मी पुन्हा त्याचे बुलेट पॉईंट्स मुद्दाम आपल्यासमोर वाचतो की कॅन्सर आणि त्याचबरोबर जे दुर्मिळ आजार आहेत यांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी 36
जी महत्त्वाची औषधं आहेत, जी बेसिक औषधं आहेत, त्याच्यामध्ये कस्टम ड्युटी माफ करण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने केला आणि त्याच्यामुळे अतिशय कमी दरामध्ये हे औषधं आपल्या सगळ्या लोकांना उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर 6 जीवनावश्यक जे औषधं आहेत त्यांच्यावरही 5% ड्युटी माफ करण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने केला आणि त्याच्यामुळे आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं पाऊल हे आहे. आणि मला वाटतं केंद्राने आरोग्य या गोष्टीला अतिशय सिरियसली घेतलेलं आहे. आपली आयुष्यमान जी योजना आहे ही जगाच्या पाठीवरती अतिशय चांगली योजना आहे आणि हे जगाच्या पाठीवरती सगळेच नेत्यांनी हे मान्य केलेलं आहे. शासनात परवडणारी घरे ही योजना आणलेली आहे, तर ती कशा स्वरूपात असणार आहे आणि घरांची किंमती कशा स्वरूपात असतील? पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमाने आपल्याला चांगल्या पद्धतीची घरं ही उपलब्ध करण्याचं काम हे केंद्र शासनाचं मानस आहे आणि निश्चितपणे राज्य शासनाच्या मदतीने एक चांगल्या पद्धतीची घरं ही लोकांना उपलब्ध आणि अल्प दरामध्ये उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनाने महत्त्वाची पावलं घेतली जाणार. सर, एकंदरीत तुम्ही म्हणता पंतप्रधान आवास योजनेची घरं आहेत, बिलकुल अंतरात आपल्या भागामध्ये त्यांची किंमत देखील सर 40 लाख 45 लाख कोटी आहे. कसं काय त्या पंतप्रधान आवास योजनेच्या लोकांना की बसत नाही आहेत, उलट ती घरं ना अर्ज झालेले नाही आहेत सर, हेच वस्तुस्थिती आहे सिडकोमध्ये. मॅडम, सिडकोच्या माध्यमाने जी घरं उपलब्ध केली जातात आणि पंतप्रधान आवास, कारण काय प्रत्येक सेक्टर वेगवेगळा आहे, तसंच म्हाडा पण आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आपण पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमाने चांगली घरकुल लोकांपर्यंत उपलब्ध करून देण्याचं काम हे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मदतीने होईल. सिडकोच्या संदर्भातली जी सूचना आपण केली ती निश्चितपणे मी शासनाच्या निदर्शनास आणून देईन. सर, रेल्वे सुरक्षेच्या बाबत बजेटमध्ये काय उपाययोजना केल्या प्रवाशांच्या? मी रेल्वेजच्या ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथवरती केलेलंच आहे. त्याचबरोबर सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याला काही वेगळी व्यवस्था करण्यापेक्षा तो त्याच्यामधला कोर भाग असल्याकारणाने त्याच्यामध्ये निश्चितपणे ही जशी जशी ग्रोथ होईल रेल्वेची तशी तशी नवीन नवीन गोष्टी सुरक्षतेच्या दृष्टिकोनाने समोर येणारच आहे. त्या सगळ्या गोष्टींसाठी सुविधा ही केंद्र शासनाकडनं केली जाणार, कारण तो कोर विषय आहे. पंतप्रधान आवास योजनेचे 2,65,000 रुपये लोकांना मिळत नाही आहेत, त्याबद्दल आपण काय असं कुठलं जर उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आपण ठेवलं तर निश्चितपणे आपण त्याच्यावरती कारवाई करू. ग्रामपंचायती ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी जोडण्यात येणार होतं 10 वर्षापासून, अद्याप देखील त्या तसं झालेलं नाही. फक्त मशीन्स बसल्या ग्रामपंचायतीमध्ये, पण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी चालू नाही. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी ही मोठ्या प्रमाणात चालू होईल असं या बजेटच्या माध्यमाने तरतूद केले आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच ग्रामीण भागांमध्ये, कारण काम चालू आहे, आपण जसं सांगितलं की मशीन लागल्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने होत आहेत, या सगळ्या जलद गतीने होतील असं आपल्याला आश्वासित करतो. बजेटमध्ये सामान्य माणसाला त्याच्या अपेक्षा रेल्वे असतात. इन्कम टॅक्स झाला, रेल्वे वाढायला, मुंबई करण्याचे लोकच वाढाव्या. आज 2 वर्षापासून रेल्वे सुरू झाली, परंतु त्याची फ्रिक्वेन्सी नाही. लोकप्रतिनिधी सतत त्या मागण्या करतात, परंतु आपल्यासोबत स्थानिक असल्यामुळे त्यांनी माईक माझ्याकडे सोपवलं. आपण सांगितल्याप्रमाणे इथले आमदार महेश गांधीजी यांनी या संदर्भातला पाठपुरावा केला आहे. निवडणुकीच्या आधी देखील केला, निवडणुकीच्या नंतर देखील केला. या संदर्भातली आमदार महेश गांधी यांची एक बैठक अलीकडेच इथले जे DRM आहेत मुंबईला बसतात त्यांच्यावर पार पडली आहे आणि लवकरच अशी फ्रिक्वेन्सी वाढवण्याच्या संदर्भामध्ये ते नियोजन करतात असं त्यांनी महेश गांधी यांना आश्वस्त केलं. संजय दुसऱ्याला सांगू आपण प्रशिक्षण देणार होतो. बजेट विषयावरती बोललं की मग नंतर आपण भेटून बोलू राहिले. कसली तरतूद? हॉस्पिटल जे आहे आपल्या ह्याच्यात केंद्र सरकार त्यासाठी तरतूद स्टाफ वाढवणार होतं, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर वाढत होतं. आता तशी टाटा हॉस्पिटलची कपॅसिटी वाढत चालली. स्टाफ जो वाढीव पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली होती, तो त्यांचा प्रस्ताव दिल्लीत आहे. दिल्लीतून त्याला मंजुरी मिळायची आहे, कारण कुठल्याही पोस्ट वाढवायच्या झाल्या गव्हर्नमेंटच्या तर त्याच्यासाठी त्यांना ते आर्थिक तरतूद सगळ्या पद्धतीच्या
मंजुऱ्या मिळवायला भरपूर वेळ लागतो 2 वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, त्यामुळे अद्यापही ते झालेलं नाही. आम्ही त्याचा फॉलोअप करतोय, कारण त्यामुळे आपल्याकडची कॅपॅसिटी आता 1100 बेड्स पर्यंत आता त्याची पोहोचते. तर अकॉर्डिंगली तो स्टाफ वाढला पाहिजे. तोपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे स्टाफ त्यांनी डिप्लॉय केलेले आहेत, मोठ्या प्रमाणात डिप्लॉय केलेले आहेत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते हे जाऊन बजेट आपणापर्यंत मांडतात, आपणा माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी त्याची अपेक्षा आहे. बजेट हे केवळ 1 दिवसाच्या बातम्यांपुरतं मर्यादित न राहता बजेटमध्ये केलेल्या तरतुदी लोकांपर्यंत पोहोचाव्यात, लोकांच्या त्या संदर्भात असलेल्या शंका सरकारपर्यंत पोहोचाव्यात. यासाठी भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं अभियान आहे आणि त्या अंतर्गत माननीय निरंजन डावकारेजी आज पनवेलमध्ये आले. रायगड जिल्ह्यामध्ये आपणामार्फत हे वृत्त अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून आपण वर्तमानपत्र म्हणून, चॅनेल म्हणून बजावत असलेली भूमिका खूप महत्त्वाची आहे, मोलाची आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा सातत्यानं केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं सहकार्य लावत असतं. आजही माननीय निरंजनजी या ठिकाणी आले. त्यांनी बजेटमधल्या महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला सांगितल्या, आपण प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली आहेत. मला निश्चितपणानं खात्री आहे की सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आजवर जशी महत्त्वाची भूमिका बजावत आलात तसंच याही वेळेला आपण सहकार्य करून ते कराल. आपलं आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी, आमचे सर्व मंचावरचे सहकारी, आपण सर्व पत्रकार आजच्या बैठकीला आलात. काहीसा उशिरानं बैठक सुरू झाली पण तरी आपण थांबून राहिलात. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं आणि ही पत्रकार परिषद संपली असं या ठिकाणी त्यांच्या वतीने जाहीर. केंद्र शासनानेचा अर्थसंकल्प हा आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं सादर झाला आणि निश्चितपणे सर्वसामान्यांना, गोरगरिबांना दिलासा देणारा हा बजेट आहे. आणि त्याच्यामुळे शेतकरी असतील, युवा असतील, तरुण असतील, MSME सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, कृषी क्षेत्र असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये एक भरीव तरतूद केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने, शैक्षणिक दृष्टिकोनाने ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून 50,000 टिंकरिंग लॅब्स ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध करून, त्याचबरोबर IITची क्षमता वाढवून एक चांगला निर्णय शैक्षणिक क्षेत्रामध्ये केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना भेटावी या दृष्टिकोनाने कॅन्सरचे जे मूलभूत औषधं आहेत यांच्यावरती जी ड्युटी आहे त्याच्यामध्ये ती ड्युटी माफ करण्याचा, त्याचबरोबर जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत याच्यामध्ये जवळजवळ 10,000पेक्षा जास्त सीट्स उपलब्ध करून देण्याचं काम हे केंद्र शासनाने केले, जेणेकरून 75,000 सीट्स हे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसमावेशक असा हा बजेट आहे, सगळ्यांना दिलासा देणारा हा बजेट.